झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। समीर भाई यांनी पाण्याचे टँकर पाठवत संजोगनगर येथील महिलांच्या समस्या केल्या दूर। मुकुंदनगर उपनगरातील दर्गा दायराजवळील संजोगनगर भागात अनेक नागरी समस्या निर्माण होत आहे। त्याचे कारण महानगरपालिका बरखास्त झाल्याने नागरिकांच्या समस्यात वाढ होत आहे। संजोगनगर येथील पाण्याचे वाल नादुरुस्ती अनेक दिवसापासून असून येथील महिलांना पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे। संजोगनगर येथील समस्या युवा नेते समीर भाई यांच्या कानावर आल्याने महिलांनी पाण्याची गरज सांगता त्यांनी संजोगनगर परिसरात स्वखर्चाने पाण्याचे 2 टँकर पाठवून समस्या दूर केल्या। तसेच महानगरपालिकेकडे पाठपुरावा करत पाण्याचे वाल दुरुस्त करून घेतला। संजोगनगर परिसरातील महिलांनी आनंद व्यक्त करत त्यांचे आभार मानले। 8 दिवसापासून येत नाही लाईट। 8 दिवस झाले तर सकाळी 7 ला जाते तर पार संध्याकाळी 6-7 ला, कधी 8-9 ला येते। कचऱ्याच्या गाडीचा त्रास आहे आम्हाला। आता पाणीसाठी आमच्या बाया गेल्या, आम्हाला समीर भाईनी पिण्याचे एक टँकर आणि वापरायचे एक टँकर दोन्ही पाठवून दिले। संजोगनगर में रहते हैं। संजोगनगर में इतनी तकलीफ है, लाइट की भी तकलीफ है, पानी की भी तकलीफ। पानी वाटिंग से नहीं आ रहा, पीने का ना वापरने का। तो हमने समीर को फ़ोन करे, उन्होंने एक फ़ोन पे हमारे पानी का प्रॉब्लम सॉल्व करे। तो मैं चाहती 2 टैंकर भेजे उन्होंने, एक पीने के पानी का और एक वापरने के पानी का। तो मैं चाहती जैसे पानी का हो गया तो हमारे लाइट का भी होने मांगता है। लाइट जैसे मतलब पानी छोड़ते और लाइट बंद कर देते। उनको फ़ोन भी करे तो वो उठाते नहीं, फ़ोन साइड में रख देते और फिर बोलते हमको फ़ोन नहीं आया। लाइट भी जाती है और कचरे का भी इतना प्रॉब्लम है। 8-8 दिन कचरे की भी गाड़ी आती नहीं। हम बहुत परेशानी है संजोगनगर में। नाही संजोगनगरमध्ये आज समीर भैयाला एक फोन केला समीर भैयानी एक पाणी पिण्याचं आणि एक वापरण्याचं एकदम लगेच पाठवलं आम्हाला। समीर भैयाचे आम्ही खूप आभारी आहोत की आम्हाला आज अडचणच नाही आली बिलकुल पाण्याची। आमचं फक्त समीर भैयाचं एवढंच बोलणं राहील की आम्हाला पाणी, लाईट, कचऱ्याची गाडी, आमची गल्ली स्वच्छ होत नाहीये तर लक्ष द्यावं बस। आणि समीर भैयाचे खूप आभारी आहोत आम्ही संजोगनगरवाले। झिरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट।